लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात आपण आज आंदोलन केलेलं आहे, रॅली सुद्धा काढलेली आहे, घोषणा दिलेली आहे. एकंदर काय आहे घटना किंवा काय आहे प्रकार? असं आहे, या कंपनीमध्ये इटलीमध्ये असलेली मेटेनी नावाची कंपनी ती तिथे बंद करण्यात आली. याचं कारण 3.5 लाख लोकांना वेगवेगळे रोग झाले, कारण PFAS नावाचं केमिकल ते तयार करत होते. 4-4.5 हजार लोक तिथे मृत्युमुखी पडले. त्याची सरकारने चौकशी केली, इटली सरकारने. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे झालेलं आहे. म्हणून याच्यामध्ये अधिकारी वर्ग आणि मालक यांना 14 वर्षाची जेल झालेला आहे आणि ती कंपनी बंद करण्यात आली. विशेष म्हणजे 6.5 वर्ष जो जेलमध्ये होता असा डायरेक्टर आता इथे आलेला आहे, डायरेक्टर म्हणून. आणि मुख्य म्हणजे 1 वर्ष तिथे ते मशिनरी पडून होती. ती मशिनरीची ऑक्शन केलं गेलं आणि इथल्या मालकाने ती मशिनरी अतिशय कमी किमतीमध्ये खरेदी केली. ती इथे आणली आणि इथे बसवली. आणि जे PFAS जे निर्माण केलं जातं ते धोकादायक आहे. ते म्हणून आम्हाला ती कंपनी बंद करा, तिला टाळं ठोका अशी आमची मागणी आहे. हा सगळा विषय आहे, सोशल मीडियावरती चर्चेत आहे, आपण बघतो गेले 6 महिने. परंतु जे राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कारवाई होणार अशा प्रकारची कंपनी. तरी पण मोर्चे काढले जातात, रॅली काढली जाते, याचं कारण काय नक्की? आम्ही मोर्चा काढणार या संबंधात आवाज उठवल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे. त्याच्या अगोदर त्यांचं स्टेटमेंट असं होतं, असं काही नाही, उगाचच लोक प्रचार करतात आणि उगाचच प्रचार करतात. म्हणून आम्ही येऊन इथे मॅनेजमेंटच्या लोकांना भेटलो आणि मॅनेजमेंटच्या लोकांनी सांगितलं आम्ही जे प्रोडक्ट तयार करतो ते हजार्डस आहे, ते घातक आहे, हे कबूल केलं त्यांनी. पण आम्ही ते नदीत सोडत ना, आम्ही काय काय करतो वगैरे सांगायला लागले. या संबंधात जेव्हा आम्ही गावागावात जाऊन प्रचार केला आणि आम्ही ही रॅली काढणार म्हटल्यानंतर मंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट काढलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत. पण आमचं म्हणणं असं आहे, त्या संबंधात सगळी एन्क्वायरी करण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्या तुम्ही, तोपर्यंत हिला टाळं ठोका. आणि मग पद्धतीने आपण मोर्चाचं वातावरण केलं होतं त्या पद्धतीने दोष आमचा आहे. आम्ही इथल्या लोकांना नीट काय नेमकं आहे हे समजावून सांगू शकलो नाही. आणि मी असं ऐकलं, मला काही पोलिसांनीच सांगितलं की इथे कॉन्ट्रॅक्ट घेणारे जे लोक आहेत त्यांनी उलटा प्रचार तुमच्या विरोधामध्ये केलेला आहे. माझं त्यांच्याबद्दलही तक्रार काही नाही. माझी तक्रार जर कुणाबद्दल असेल तर 2 गोष्टीच्या संबंधात मी बोलतो. एक तर सरकारने याची चौकशी करायला पाहिजे. मायबाप सरकार आहे, तुम्ही आम्हाला मारता, एक. आणि नंबर 2 इथल्या लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो, हे सुद्धा मी सांगतो. इथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की या मोर्चामध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करून घेतला असता तर मोठा मोर्चा निघाला असता. हा मोर्चा झाल्यानंतर एकच मिनिट, इथल्या 7 गावांचं म्हणणं आहे की हा मोर्चा झाल्यानंतर आम्ही सुद्धा काढणार आहेत. अशा वेगवेगळ्या संघटना कशासाठी? नाही, ते काढणार असेल तर आम्ही त्याच्यात सामील होऊ, काही प्रश्न नाही. इथे नेतृत्व कोणी करावं हा मुद्दा नाही आहे. इथे कोकणी लोकांना वाचवणं, तिथला निसर्ग वाचवणं, इथली सृष्टी वाचवणं आणि इथले जंतू मात्रा ज्या आहेत त्या वाचवणं हा त्याच्यातला हेतू आहे. आम्हाला मासे खायला मिळत नाही, सगळे मासे संपले. इथे आंबा खायला मिळत नाही, आंबा संपला. इथे काजू संपला. हे सगळं जे होतंय ते काय आहे त्याच्या संबंधामध्ये एन्क्वायरी करा आणि इथल्या लोकांनी या संबंधात जागृत झालं. बाई शिष्टमंडळ जाणार आहे का आता? होय. बाई तुम्ही कधी आता लगेच जाणार. बाई तुम्ही म्हटलात, बाई एक मिनिट, बाई तुम्ही म्हटलात ही सुरुवात आहे, पुढे या, ही सुरुवात आहे. पुढे या. लक्षात, हा मोर्चा म्हणजे काय शेवट नाही आहे, ही सुरुवात आहे. आणि आम्ही भूमिका मांडलेली आहे हुसेनबाईंच्या नेतृत्वाखाली आणि ही सुरुवात आहे. त्यामुळे संख्या किती हे महत्त्वाचं नाही आहे. आणि गेल्या 8 दिवसामध्ये आम्ही मोबिलायझेशन केलेलं आहे. त्यामुळे हे वातावरण हळूहळू तयार होणार आहे. आम्ही सगळीकडे फिरणार आहोत आणि पूर्ण या सगळ्या याच्यामध्ये एक मोठा लढा दीर्घकाळ चालणार आहे, जोपर्यंत कंपनी बंद होत नाही तोपर्यंत. कंपनी बंद होण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. कंपनीच्या मॅनेजमेंटची तुम्ही बोललात, कंपनीच्या अंडरमध्ये PFAS हे प्रोडक्ट वेगळं चालू आहे. आज प्रोडक्ट बंदची मागणी की डायरेक्ट कंपनी बंदची मागणी? नाही, टोटल पहिल्यांदा कंपनी बंद करा. हे पाप त्यांनी केले की नाही, बंद करा, त्याची इन्क्वायरी होऊ दे आणि त्यानंतर इन्क्वायरी मधून काय निघालं नाही तर चालू करा. पण इन्क्वायरी करा. आणि ती इन्क्वायरी कोणी करायची?
ज्या अधिकाऱ्यांनी याला परमिशन दिलेलं आहे त्याच अधिकारी याची इन्क्वायरी नाही करू शकत. IIT मधल्या अतिशय निष्णात लोकांना तुम्ही घ्या, ज्यांनी केमिकलच्या संबंधामध्ये चांगला अभ्यास केलेला आहे, त्यांच्या मार्फत याची हे करा. आणि आमच्याबरोबरही काही लोक असे आहेत की ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, त्यांनाही बरोबर घ्या. अशी एक कमिटी करा आणि त्याच्या संबंधामध्ये जो हे येईल तो आम्ही मान्य करू. पीपास कंपनीचं जे उत्पादन आहे, तुमचा विश्वास नाही का? काय निश्चितच नाही, विश्वास ठेवण्याचा प्रश्न येत नाही. पीपास कंपनीमध्ये अरे एकाने बोला ना. हा प्रदूषण मंडळ आता प्रदूषण नियंत्रण मंडळ हे पालकमंत्र्यांच्या आदेशाने एन्क्वायरी करते आहे. कदाचित त्याचा रिपोर्ट पण तयार झाला असेल. तो तुमच्यापर्यंत पोहोचला का? प्रश्न एक ऐका. आणि तो जर पोहोचला नसेल तर तो तुम्ही मिळवणार आहात का माहितीचे अधिकार? आणि त्याच्यानंतरची पुढची काय तुमची स्टेप? आम्ही मिळू. मी अगोदरच सांगितलंय, आम्ही चीफ मिनिस्टरला भेटू, आम्ही सामंतांना भेटू, इथल्या मंत्री आहेत त्यांना भेटू, त्यांचं काय म्हणणं ते ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत. परंतु या संबंधामध्ये स्पष्ट आमची भूमिका आहे की याची एन्क्वायरी परत तुम्ही तेच ऑफिसर ज्यांनी याला परमिशन दिली ते करतात, ते आम्हाला मान्य नाही. या कंपनीमध्ये जे केमिकल उत्पादन काय होत असेल ते व्यावहारिक जीवनातल्या ज्या गोष्टींमध्ये वापरलं जातं, प्लास्टिक असेल किंवा चहाचे कप असेल, याच्यावरती सुद्धा तुम्ही बंदीचं हे करणार का, आंदोलन करणार आहात का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, याचं जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संशोधन होतं आणि या संबंधामध्ये अनेक लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी हे हानिकारक आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून याला अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा चर्चा चालू आहे. हे असं काय लोक थांबलेले नाहीत. आपण म्हणताय ते अतिशय बरोबर आहे की सगळ्या या टेलिफोनमध्ये सुद्धा वापरलं जातं, सगळ्या ठिकाणी वापरलं जातं, पण युरोपमध्ये कुठल्याही देशामध्ये हे प्रोडक्ट होत नाही. तुम्ही इथेच काय आणता? चायनामध्ये आहे, पण चायना सुद्धा याला बंदी करणार आहे. ते असं असताना आम्हाला कशाला मारता, एवढंच माझं म्हणणं आहे.